ಶಿವಮೊಗ್ಗಕ್ಕೆ 1627 ರೈಲಿನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸುವಾಗ ಮಹಿಳಾ ಪ್ರಯಾಣಿಕರ 20,000 ಮೌಲ್ಯದ ಆಪಲ್ ವಾಚ್ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ರು. ಇದೀಗ ಆ ವಾಚ್ ಮತ್ತೆ ಯುವತಿಯ ಕೈಗೆ ಸೇರಿದೆ. ಹೌದು, ಯುವತಿಗೆ ರೈಲ್ವೆ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆಯವರು ವಾಪಸ್ ಕೊಡಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಜೂನ್ 26ರಂದು ವಿಧಿ ಜೈನ್ ಎಂಬ ಯುವತಿ 16227 ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆಯ ಮೈಸೂರು ತಾಳಗುಪ್ಪ ರೈಲಿನಲ್ಲಿ ಕೆಂಗೇರಿಯಿಂದ ಶಿವಮೊಗ್ಗಕ್ಕೆ ಪ್ರಯಾಣಿಸುತ್ತಿದ್ರು. A1 ಕೋಚ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸುವಾಗ 20,000 ರು ಮೌಲ್ಯದ ಆಪಲ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ವಾಚ್ ನ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ರು. विधि जैन है। मैं अपने पेरेंट्स के साथ 25 जून को बैंगलोर से शिमोगा ट्रैवल कर रही थी ट्रेन नंबर 16227 में A1 कोच में बर्थ नंबर 1 में, जहाँ पे मैं अपना रिस्ट वॉच भूल गई थी। और शिमोगा पहुँचने के बाद मैंने रेल मदद के द्वारा अपनी कंप्लेन रजिस्टर करी और कंप्लेन रजिस्टर करने के 10 मिनट बाद ही VK प्रकाश इंस्पेक्टर सर से मुझे कॉल रिसीव हुआ और उसके ठीक 15 मिनट बाद उनका वापस से कॉल रिसीव हुआ कि मेरा रिस्ट वॉच मिल गया है। तो ये रिस्ट वॉच कौन सा कंपनी का है? ये रिस्ट वॉच एप्पल कंपनी का है, जिसका कॉस्ट ₹20,000 है। और ये मुझे मैंने उस दिन तो रिसीव नहीं कर पाई थी, बट रिटर्निंग आज यहाँ पे वापस शिमोगा आई हूँ और मैंने अपना वही वॉच वापस से रिसीव कर लिया है उनसे। तो इसके लिए मैं RPF डिपार्टमेंट को बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ। विधि जैन है। मैं अपने पेरेंट्स के साथ 25 जून को बैंगलोर से शिमोगा ट्रैवल कर रही थी ट्रेन नंबर 16227 में A1 कोच में बर्थ नंबर 1 में, जहाँ पे मैं अपना रिस्ट वॉच भूल गई थी। और शिमोगा पहुँचने के बाद मैंने रेल मदद के द्वारा अपनी कंप्लेन रजिस्टर करी और कंप्लेन रजिस्टर करने के 10 मिनट बाद ही VK प्रकाश इंस्पेक्टर सर से मुझे कॉल रिसीव हुआ और उसके ठीक 15 मिनट बाद उनका वापस से कॉल रिसीव हुआ कि मेरा रिस्ट वॉच मिल गया है। तो ये रिस्ट वॉच कौन सा कंपनी का है? ये रिस्ट वॉच एप्पल कंपनी। ತಾವು ಕಳೆದುಕೊಂಡ ವಸ್ತುವಿನ ವಿಷಯವನ್ನ ಕುರಿತು ರೈಲ್ವೆ ಮದದ್ ಪೋರ್ಟಲ್ನಲ್ಲಿ ದೂರು ದಾಖಲಿಸಿದ್ರು. ದೂರು ದಾಖಲಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಂತೆ ಶಿವಮೊಗ್ಗದಲ್ಲಿ RPF ಪ್ರಕಾಶ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ತಂಡ ಅಲರ್ಟ್ ಆಗಿ ರೈಲು ತಲುಪುವ ಕೊನೆ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ನಿಲ್ದಾಣದ ಅಧೀಕ್ಷಕ ಬೋಗಿಗಳನ್ನ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವ ತಂಡವನ್ನ ಅಲರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಪರಿಣಾಮ ವಾಚ್ ಅದೇ ಬೋಗಿಯಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಇದೀಗ ವಾಚ್ ಅನ್ನ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಹಿಂದಿರುಗಿಸಲಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಯುವತಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರೈಲ್ವೆ ಪೊಲೀಸರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ.